नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं यशदा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण लेक्चर 1 स्टार्ट केलेला आहे। आता तुम्हाला माहिती असेल तलाठी बॅच आहे ही, त्यामध्ये आपण जीके थ्रू एमसीक्यू म्हणजे ज्या एमसीक्यू मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन, प्रॅक्टिस क्वेश्चन्स, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स विथ त्यांचं परफेक्ट एक्सप्लेनेशन, त्यात कलरफुल पीपीटी आल्या, डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन आलं, ज्याच्या माध्यमातून तुमचं रिव्हिजन होणार आहे। त्यातलं हे फर्स्ट लेक्चर असणार आहे। पार्ट 1 मध्ये मी पीवायक्यू कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचं पार्ट 2 मध्ये काही सिरीज असतील, लेक्चर 1 2 3 अशा अनेक लेक्चर्स असतील, त्यामध्ये मी प्रिडिक्टेड क्वेश्चन्स कव्हर करणार आहे आणि त्यानंतर काही एक्सपेक्टेड किंवा काही असे प्रश्न आहेत जे करंट अफेअरला धरून आहेत किंवा करंट ओरिएंटेड प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत, तशा पद्धतीचे प्रश्न मी पार्ट 3 मध्ये कव्हर करणार आहे। असं पार्ट 3 मध्ये ही बॅच असणार आहे। त्यातला पहिला पार्ट आहे ज्यावरचं आपलं फोकस आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, आणि त्यातलं हे लेक्चर 1 आहे। यानंतर लेक्चर 2 असं अनेक लेक्चर्स तुम्हाला मिळत राहतील। आता यातला पहिला प्रश्न काय आहे किंवा कशी प्रश्न आहेत, यामध्ये एकच आहे मुद्दा बघा। तलाठी परीक्षा म्हणजे इट इज ऑल अबाउट फॅक्च्युअल्स। सर्व फॅक्च्युअल्स तुम्हाला जास्तीत जास्त रटणं, पाठ करणं, रिपीट करणं, एवढाच काय तो महत्वाचा मुद्दा आहे। जो जास्त पाठांतर करेल तो पुढे असेल, हे 100% खरं आहे। जास्त इथं कन्सेप्च्युअल मार्ग नसतो, पण त्यासाठी मी काय करणार आहे, तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांची स्टोरी असेल, वेगवेगळ्या प्रश्नांसाठी ट्रिक्स असेल, वेगवेगळ्या प्रश्नांसाठी काही करंट फ्लो असेल, याच्या माध्यमातून तुमची त्या सब्जेक्टवरती, त्या टॉपिक्सवरती तुमची कमांड मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आणि या सर्वांच्या माध्यमातून तुमचं ओव्हरऑल जीकेचं, ज्याला जनरल नॉलेज म्हणतो, त्याचं रिव्हिजन होणार आहे तुमचं। सोबतच तुमच्या अभ्यासाला पुष्टी सुद्धा मिळणार आहे आणि त्यामुळं तुमचा जो गोंधळ होतो परीक्षेमध्ये, ऐन वेळेस कन्फ्युजन होतो 2-2 ऑप्शन मध्ये, ते टाळल्या जाणार आहे। ओके, आता आपण स्टार्ट केलेला आहे। हा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना माझी आवर्जून सूचना आहे की त्यांनी जेव्हा प्रश्न झूम आउट स्क्रीनवरती होतो तेव्हा म्यूट किंवा तिथे पॉज घ्यायचा आहे, प्रश्न बघायचा आहे, आपल्या मनामध्ये उत्तर ठरवायचं आहे। देन आय विल एक्सप्लेन यू की नेमकं काय प्रश्न होता आणि कसं उत्तर होतं आणि त्याचा आफ्टर प्लॅन काय पाहिजे। या एमसीक्यू मध्ये किंवा या ऑप्शन्स मध्ये बरीच प्रश्न लपलेली आहेत, त्यांचं सुद्धा मी उत्तर देणार आहे। या प्रश्नांच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी असंच होणार आहे आणि हे तुम्ही करणं अपेक्षित आहे। तुम्ही पॉज केला, बघितला प्रश्न काय आहे। आता मी एक्सप्लेनेशन कसं करतो बघा। भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार, जनगणना सगळ्यात हॉट टॉपिक आहे, त्यावरती 3 लेक्चर्स मी घेणार आहे। जेव्हा युट्यूबला येतील तेव्हा तुम्ही तिथे पाहू शकता। आता त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जाती म्हणजे एससी कॅटेगरीच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे। आता बघा, कधीही कुठल्याही एका कॅटेगरीची लोकसंख्या असेल ती एक प्रमाणामध्ये असते आणि दुसरी प्रत्यक्ष संख्येमध्ये असते। कशामध्ये असते? प्रत्यक्ष संख्येमध्ये। आता संख्या म्हणजे काय? त्यांची एकूण संख्या किती आहे याला प्रत्यक्ष संख्या म्हणायचं। पर्सेंट म्हणजे काय? तर एकूण संख्येच्या किती प्रमाणात ती लोकसंख्या आहे त्याला आपण पर्सेंट म्हणायचं। यांनी प्रश्न विचारलेला आहे प्रमाण। कन्फ्यूज व्हायचं नाही, विद्यार्थी मित्रांचा बराच अभ्यास असतो पण त्यांना कळत नाही एकूण लोकसंख्या विचारली का पर्सेंट विचारलं किंवा प्रमाण विचारलं, हे माहिती असणं फार गरजेचं आहे। आता मूव्ह ऑन करूया या प्रश्नावरती। सरळ सरळ सिंपल लॉजिक आहे की एससी लोकसंख्या सर्वात कमी प्रमाण हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे। मग साहजिक आहे एवढं चालून किंवा एवढं बोलून चालतं का? तर बिलकुल नाही सर, आपल्याला खूप काही प्रिडिक्टेड अंडरस्टँडिंग वरनं किंवा एक्सपेक्टेड अंडरस्टँडिंग वरनं आपल्याला प्रश्न कव्हर करायचे आहेत। जसं की आता या प्रश्नांवरनं मी पुढे तुम्हाला घेऊन जाणार आहे, जसं की एससी एसटी लोकसंख्या हा सर्वात महत्वाचा हॉट मुद्दा आहे। गॉट इट? आता पुढे गेल्याच्या नंतर यात काय काय प्रश्न बनू शकतात, कारण आजचे ऑप्शन हे उद्याचे प्रश्न असणार आहेत, बरोबर आहे? त्या पद्धतीने मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, त्याच्या माध्यमातून तुमचं रिव्हिजन होणार आहे। आता साहजिकच आहे, सगळ्यांनी जनगणनेचा अभ्यास केला, मग एससी कॅटेगरीची लोकसंख्या, एसटी कॅटेगरी, इकडे एससी कॅटेगरी, या कॅटेगरींचा जो वृद्धी दर आहे हा सुद्धा विचारला जाऊ शकतो, कारण तो सर्वाधिक आहे, बरोबर आहे? त्यामध्ये त्या आपण म्हणूयात की प्रवर्गामध्ये हम दो हमारे दो ही रीत आणखी तेवढी पुष्टी मिळालेली नाहीये, त्यामुळे यांची ग्रोथ रेट किती आहे? 34% ग्रोथ रेट आहे। साधारणतः 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येमध्ये या कॅटेगरीचा किंवा एसी प्रवर्गाचा 11.8% वाटा आहे। पॉइंट शुड बी नोट।
हे एक एक पॉइंट्स वरती तुम्हाला प्रश्न येणार आहे. त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर हे स्टार मार्क करणार आहे म्हणजे इम्पॉर्टंट आहे किंवा VVIMP आहे हे माहिती असणं फार गरजेचं आहे. आता प्रमाणानुसार एकदा बोलायचं आहे मला आणि प्रत्यक्ष लोकसंख्येनुसार एकदा बोलायचं आहे. जसं मी प्रमाणाला लीड केलं आणि टॉप मध्ये विचार करतो मी आणि बॉटम मध्ये कुणाकडे तरी कमी लोकसंख्या असेल प्रमाणानुसार आणि कुणाकडे तरी जास्त लोकसंख्या असेल. साहजिकच आहे. पहिला मुद्दा अकोला हा प्रश्न आहे ज्याच्याकडे 20.1% एकूण लोकसंख्येच्या एसी किंवा अनुसूचित जातींची लोकसंख्या आहे. त्यामुळे टॉप मध्ये तो पहिला आहे ऑब्व्हियसली. लातूर 2 नंबरला आहे. दॅट एवढं सेट आहे, त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाहीये. पण मी तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन देतोय कारण हे ऑप्शन्स बनणार आहेत पुढे चलून. पुढे गेल्याच्या नंतर बॉटम मध्ये किंवा प्रमाणानुसार सर्वात कमी लोकसंख्या नंदुरबार आहे. जी काही नंदुरबारची एकूण लोकसंख्या फॉर एक्झाम्पल 100 आहे, त्यातले 3.5 अगदीच म्हणजे 4 हप्ता म्हणता येणार नाही, साहजिक आहे. म्हणजे 4% आसपास लोकसंख्या नंदुरबारची आहे. म्हणजे सर्वात प्रमाण कमी कुठे आहे? नंदुरबार आहे. पॉइंट शुड बी नोटेड. क्लिअर झालं. त्यानंतर जरा पुढे गेलं रत्नागिरीमध्ये एकूण पैकी 4% एसी कॅटेगरीची लोकसंख्या आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं. आता पुढचा एक मुद्दा आहे जो पुढला प्रश्न होणार आहे, प्रत्यक्ष लोकसंख्या. आता सर्वाधिक लोकसंख्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे. 12 लाख लोकसंख्या आहे. कुठल्या कॅटेगरी बद्दल बोलतोय मी? एसी बद्दल. अगेन माहिती असणं फार गरजेचं आहे. पुढे गेल्याच्या नंतर सर्वात कमी लोकसंख्या नंदुरबार मध्ये आहे. 0.48 लाख म्हणजे 48,000 लोकसंख्या फक्त नंदुरबार मध्ये आहे. मग प्रमाणानुसार सुद्धा नंदुरबार कमी आणि लोकसंख्या सुद्धा नंदुरबार कमी. सर असं का? कारण नंदुरबार मध्ये आदिवासींची लोकसंख्या किंवा एसटी कॅटेगरीची लोकसंख्या साधारणतः 70% पर्यंत आहे. ओके, अशा पद्धतीने एक प्रश्न आपण डिकोड केला ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन, जास्तीत जास्त क्वेश्चन्स मिळाले. आता पुढचा प्रश्न, पन्हाळे काजी नावाची जी लेणी आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे असं विचारलेलं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? साहजिकच आहे, ज्या काही लेण्या आहेत, केव्ज आहेत, यावरती प्रश्न येणं अपेक्षितच आहे. मग साहजिकच आहे. एवढ्या सर्व आहेत का? 25-30 हजार यांची लिस्ट आहे का? नाही. 10-15 लिस्ट आहे, मी देतो तेवढ्याच पाठ करा, त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. ओके, आता पुढे मूव ऑन करूयात. याचं उत्तर रत्नागिरी आहे. हे रत्नागिरी उत्तर आम्ही क्लिक केलं सर, पण बाकी जिल्ह्यांमध्ये कुठे कुठे काय काय आहे हे माहिती असणं फार गरजेचं आहे. नुसतं माहिती असून नाही चालत, तर तुमच्या ब्रेनला मेमराईज कसं होईल, बरोबर आहे की नाही? मेमराईज कसं होईल, आठवेल कसं, याच्यासाठी काही स्टोरीज, ट्रिक्स वगैरे माहिती असणं फार गरजेचं आहे. जसं की समजा पुण्यामध्ये आपण राहतो, कारले त्याची भाजी सुद्धा खातो, भेडस आणि पांडेश्वर, बरोबर आहे. पांडेश्वर हे नाश्ता करण्यासारखं ठिकाण आहे, बरेच पुण्यामध्ये आहेत. अशा पद्धतीचं पुण्यातलं लक्षात राहिलं तुमच्या. आता नाशिकमध्ये काय काय आहे बरं? पांडव आहे, एक महत्वाचा मुद्दा. चांबार आहे, चांदवड आहे, बरोबर आहे. अंकाई आणि मांगी तुंगी, अंकाई टंकाई असं लक्षात ठेवा किल्ल्यानुसार. आणि मांगी तुंगी यांचा जोड लागला, बरोबर आहे. चांबार आणि चांदवड यांचा जोड लागला आणि पांडव एक, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा नाशिक फिनिश झालेला आहे. आता पुढे गेल्याच्या नंतर मुंबईमध्ये बऱ्याच जणांना माहिती आहे, जे मुंबईमध्ये राहतात, जोगेश्वरी आहे, त्यानंतर महाकाली आहे, मंडपेश्वरी आहे, कान्हेरी आहे. या 4 फेमस तिथल्या काय आहेत? लेण्या आहेत. आता पुढे गेल्याच्या नंतर सातारा, आगासिव सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. रायगड गेल्याच्या नंतर गोमासी आणि कुंडा. बघा गडावरती कुठे एक कुंड असतं. कुंड म्हणजेच काय? विहिरीसारखा किंवा छोटासा आगार असतो, जो आपण म्हणूयात की त्या आधारावरनं आपल्याला लक्षात ठेवायचंय रायगड, कारण गडाला आपण कुंड असतात किंवा तिथे कुंडी असतात वगैरे, हे माहिती असणं फार गरजेचं आहे. कोल्हापूरमध्ये खिद्रापूर, कोल्हापूर बरोबर खिद्रापूर, पूर आणि यातलापूर हे जोड्या लावायचं, बरोबर लक्षात ठेवायचं. एवढंच माइंडला, ब्रेनला एक शॉर्ट ट्रिक्स देऊन ठेवा. ब्रेन ऑटोमॅटिक तुमचं काम करायला सुरुवात करतं. कोल्हापूर आलं की खिद्रापूर ऑटोमॅटिकली ऍक्सेस करतं. फक्त तुमच्या ब्रेनवरती किंवा तुमच्या माइंडसेटवरती डाऊट घ्यायचा नाही एक्झाम हॉलमध्ये. पुढे गेल्याच्या नंतर वर्धा, हिंगणघाट आणि पवनार हे 2 तिथे आहेत. आता गडचिरोली, मार्कंड आणि भांडक या 2 महत्वाच्या लेण्या आहेत ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात, पॉसिबिलिटी आहे. पुढे गेल्याच्या नंतर जळगाव, घटोत्कच ही एक आहे जळगावमध्ये. बीडमध्ये एकच आहे, पारसगाव महत्वाची. आणि नागपूरमध्ये अगेन नागपूर पूर आलं आणि त्यानंतर पुल्लर. अशा पद्धतीने एवढ्या लक्षात ठेवायच्या आहेत. आता बघा औरंगाबादमध्ये पितळखोरा आहे, बरोबर आहे. अजिंठा, वेरूळ आहे. रायगडमध्ये आपण म्हणूयात की घारापुरी आहे. ह्या तुम्हाला माहिती आहेत, या नोन आहेत, या सगळ्यांना माहिती आहेत. या माहिती नाहीयेत म्हणून करायच्या आहेत, अशा पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक प्रश्नांचं डिकोड करणं माझं काम आहे. 1857च्या उठावात अहमदनगर मधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? आता साहजिक आहे, 1857चा उठाव म्हणजे हिस्ट्रीकडे परत अगेन प्रश्न गेला. मग त्या हिस्ट्रीच्या प्रश्नाला कसं डिकोड करणार आहात तुम्ही? तर साहजिक आहे, यातले काही काही बेसिक फॅक्ट्स आहेत ज्या याच पद्धतीनं बनू शकतात. त्यांना जस्ट आपल्याला रीड करायचे, दॅट्स इट.
त्याच्यापेक्षा जास्त काही करत बसायचं नाही किंवा आपण कमी अभ्यास सुद्धा करायचा नाही. तेवढ्या पुरता त्याच्या ऑप्शन्सला आजूबाजूनी फिरण्यापुरतं एक आपण ऑप्शन सेट करून ठेवायचे, त्याच्या पलीकडे वाचण्याची गरज नाहीये. जसं की आता इथे साहजिक आहे, अहमदनगरमध्ये कोण आहे? अहमदनगर भागोजी नाईक आहेत, याचं उत्तर 1 नंबर आहे. आता साहजिक आहे, मग साताऱ्यामध्ये कोण होतं? बरोबर आहे. कोल्हापूरमध्ये कोण होतं? नाशिक पेठमध्ये कोण होतं? हे माहिती असणं फार गरजेचं आहे. हीच तुम्हाला काय आहेत, ही आजची जी ऑप्शन्स आहेत, आजची जी तुमची पर्याय आहेत, ती उद्याची प्रश्न आहेत. तेवढंच काय ते तुम्हाला करायचं आहे. जसं की आता सातारा म्हणलं, रंगोजी बापूजी गुप्ते आहेत. पुढे नानासाहेब पेशवे बघा. नानासाहेब पेशवे म्हणजे कोण होते? बाजीरावचे दुसरे होते, जे शेवटचे पेशवे होते, त्यांचे दत्तक पुत्र होते आणि त्यांना त्यांच्या वडिलांची जी काय पेन्शन होती ती मिळावी त्यासाठी भरपूर प्रयत्न केले त्यांनी. प्रयत्नात ते अपयशी झाले. अपयशी झाल्याच्या नंतर त्यांनी 1857च्या उठावामध्ये इंग्रजांकडून बदला घेण्याचं ठरवलं आणि ते सुद्धा 1857च्या उठावात सामील झाले. तात्या टोंपे आहेत, त्यांनी सुद्धा उठावामध्ये भाग घेतला होता. पुढे गेल्याच्या नंतर कोल्हापूरमध्ये चिमा भाऊसाहेब आहेत, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. एवढाच प्रश्न येणार आहे तिथे. त्यानंतर जामखिंडी. जामखिंडी एक संस्थान होतं छोटंसं, त्यामध्ये राजे आप्पासाहेब पटवर्धन. आप्पासाहेब पटवर्धन हे कुठे होते? जामखिंडीमध्ये होते. आता साहजिक आहे, नाशिक पेठचा जो राजा आहे त्यांचं व्यवस्थित चाललं होतं, सगळं राज्य त्यांचं व्यवस्थित चाललं होतं, पण त्यांना कोळी समाज येऊन मिळाला आणि म्हणला चला इंग्रजांशी आपण बगावत करूयात. बरोबर आहे. मग बाकीच्या समाजांनी पण त्यांना साथ दिली आणि त्यांचं चांगलं चालत असताना नाशिकचा जो पेठचा राजा आहे भगवंतराय निलकंठराव यांनी इंग्रजांच्या विरोधात बगावत केली आणि त्यांना फाशी देण्यात आली. काय देण्यात आली? त्यांना फाशी देण्यात आली. आता बघा, पेठ आणि निळकंठ. निळ म्हणजे कंठ म्हणजे आपला गळा, आणि गळ्याला फाशी देण्यात आली, म्हणून त्या पद्धतीनं तिथं लक्षात ठेवायचं, त्याच्या पलीकडे जास्त करायचं नाही. आता पुढे आणखी काय आहे? मुधोळ जे आहेत, बेडर समाजांची लोक होते, यांना काय करायचं? शस्त्रे वगैरे हे सोबत बाळगायचे, त्याची लोकांना भीती दाखवून लूटमार करणं हे यांचं थोड्या प्रमाणात काम होतं. आणि इंग्रजांनी शस्त्रास्त्र बंदी कायदा आणला, त्यामुळे यांची मन दुखावल्या गेली, यांना शस्त्र वापरण्याचा अधिकार हिसकावून घेण्यात आला. त्याच्या विरोधात यांचा असंतोष म्हणजे यांचं उठावामध्ये काय आपण म्हणूयात की सहभाग. मग त्याच पद्धतीनं बेडरांचा उठाव आपण म्हणू शकतो मुधोळमध्ये झालेला आहे. भिल्लांचा उठाव, यामध्ये मावशा नाईक आणि काझी सिंग हे सुद्धा महत्वाचे आहेत. एवढे काय ते लोक लक्षात ठेवा, किंवा जी काही गोष्ट आहे किंवा जी काही लोक आहेत आणि ते सहभागी ठिकाण आहेत त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आणखी 2-4 पॅटर्न आहेत यामध्ये, जसं की कोणत्या इंग्रज नेत्यांनी कुठला उठाव दडपला, कोणता भारतीय नेता कुठल्या उठावामध्ये सामील झाला, कोण सामील झालं नाही, हे पॅटर्न पुढे येणार आहेत. जसे जसे पॅटर्न पुढे येतील तसे तसे मी क्वेश्चन्स तुम्हाला डिलिव्हर्ड करत राहणार आहे. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमाती? बघा, अगेन आपण आत्ताच काय बघितलं होतं, बघा प्रश्नांची स्ट्रेंथ आपल्या ही आहे, आपल्या क्वालिटीची प्रोग्रेस ही आहे. आपण याच्या पूर्वी बघितलं होतं एसी कॅटेगरी बद्दल, दुसऱ्या एक्झाम मध्ये टीसीएसच्या पॅटर्न मध्ये बरोबर तोच एसटी कॅटेगरीवरती प्रश्न आला. सेम, फक्त पॅटर्न काहीच बदल नाहीये, एसीच्या ठिकाणी एसटी आलेला आहे. मग लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी, आता साहजिक आहे सर्वात प्रमाण कमी सांगली याचं उत्तर आहे. आता पुढे गेल्याच्या नंतर सर हे कसं करणार? बघा, एसी एसटी लोकसंख्या अगेन तुमचा लोकसंख्येचा पार्ट आहे. यांचा वृद्धी दर 22.5% आहे. आजच्या कंडिशन मध्ये यांचं लोकसंख्येतील प्रमाण महाराष्ट्राच्या 9.4 आहे आणि त्यांचं 11.8 आहे. म्हणजेच एसी आणि एसटी मिळून दोन्ही लोकसंख्येचं प्रमाण 21.2च्या आसपास जातं. म्हणजेच 20% लोकसंख्या एसी आणि एसटींची आहे. क्लिअर झालं सर्वांना? आता सर पुढे यांनी काय सांगितलेलं आहे? प्रमाणाबद्दल बोललेले आहेत. अगेन हे प्रमाण दोघांचं आणि प्रत्यक्ष लोकसंख्या आहे. 2 पॉइंट्स आपल्याला खूप महत्वाचे आहेत परीक्षेमध्ये. मग पहिला पॉइंट्सला मी डील करतो. प्रमाण म्हणजेच पर्सेंट मध्ये. आता टॉप मध्ये जर विचारलं तर नंदुरबार मध्ये 69% आदिवासींची लोकसंख्या आहे. बाकीचे मग बरोबर आहे. पुढे गेल्याच्या नंतर 38% ही जी एकूण लोकसंख्या आहे गडचिरोली, त्यापैकी 38% लोकसंख्या एसटी कॅटेगरीची आहे. पुढे गेल्याच्या नंतर धुळे सुद्धा आहे, पुढे 31% आहे. आता एवढं जरी लक्षात ठेवलं तरी बस आहे, सफिशियंट आहे. सांगली साधारणतः 1.5 आसपास टक्केवारीमध्ये आदिवासींची लोकसंख्या आहे आणि हेच प्रमाण काय होतं? सर्वात कमी.
काय होतं, सर्वात कमी अशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास करणं किंवा प्रश्न डिकोड करणं फार गरजेचं आहे. तेव्हा तुमच्या अभ्यासाला एक लय येतो, अभ्यासाला एक परफेक्शन येतं आणि तुमच्या सर्व सब्जेक्टचा सर्वांगीण विकास किंवा सर्वांगीण रिव्हिजन होतं. ते खूप महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता साहजिक आहे, हा प्रश्न आज आला म्हणून इथे मी थांबणार आहे का? बिलकुल नाही सर, कारण मी आणखी पुढे जाणार आहे, पुढे एक्सपेक्ट प्रश्न करणार आहे, प्रिडिक्शन्स असणार आहेत माझे की असा प्रश्न येऊ शकतो. आलो तर मी प्रिपेअर असणं फार गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष लोकसंख्या करून ठेवायची आहे. सर्वाधिक प्रत्यक्ष लोकसंख्या विचारली तुम्हाला एसटी कॅटेगरी बद्दल, तर उत्तर तुमचं तयार ठेवा. नाशिकमध्ये 16 लाख लोकसंख्या आहे एसटी कॅटेगरीची. कुणाची? एसटी कॅटेगरीची. आणि सर्वात कमी आता प्रमाण विचारलेलं आहे. भविष्यात तुम्हाला संख्या विचारेल तेव्हा सुद्धा उत्तर तयार ठेवा. सिंधुदुर्ग 0.07 लाख. बरोबर आहे. या पद्धतीनं प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात 31 मार्च 2020 पर्यंत नवीकरणीय योग्य किंवा रिन्युएबल एनर्जी स्थापित क्षमतेत खालीलपैकी कशाचा वाटा सर्वाधिक आहे? साहजिक आहे, इकॉनॉमिक बॅकग्राऊंडचा आहे. त्यानंतर इकॉनॉमिकल सर्वेला थोडा टच करणार आहे, करंट अफेअरला. आता त्या काळामध्ये त्यांनी 20चा डाटा घेतला, कारण 20-21 मधली ती एक्झाम्स असेल. आज आपण 23 मध्ये जगतोय. 23 मधला बराच डाटा महत्वाचा आहे. मग 23 मध्ये याबद्दल किंवा अशा पद्धतीचे काय काय प्रश्न येऊ शकतात ते पार्ट 3 मध्ये असणार आहे. तुमच्या पार्ट 3 मध्ये असणार आहेत. करंट फ्लो वाले क्वेश्चन जे आहेत ते पार्ट 3 मध्ये, कारण हे चाललंय आपलं पार्ट 1. यामध्ये मी PYQ ला टच करणार आहे. पार्ट 2 मध्ये मी MCQ, प्रिडिक्टेड MCQ देणार आहे. आणि पार्ट 3 मध्ये मी काय करणार आहे, करंट अफेअरला धरून एक एक प्रश्न तिथे ऍड करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता साहजिक आहे, तशा पद्धतीचा प्रश्न आहे. याचं उत्तर पवन ऊर्जा आहे. कारण बघा, जेव्हा मी सर्वेचा विचार करतो तेव्हा विंड किंवा आपण म्हणूयात हा सर्वेचा जशाच तशी डिक्टू कॉपी आहे महाराष्ट्राच्या. 51% वाऱ्यापासून, विंड म्हणजे वाऱ्यापासून काय होते, रिन्युएबल एनर्जी. म्हणजेच काय, याचा अर्थ बघा, एनर्जीमध्ये किंवा ऊर्जा जे काही असतं, ऊर्जा क्षेत्र, त्यामध्ये ऊर्जा क्षेत्राला आपण म्हणतो एक पुनर्वापरक्षम किंवा रिन्युएबल आणि दुसरी नॉन रिन्युएबल, जसं की कोळसा आहे नॉन रिन्युएबल. याचं डिवायडेशन 2 कॅटेगरीमध्ये होतं, एक रिन्युएबल आणि दुसरं नॉन रिन्युएबल. यामध्ये सुद्धा पुढे गेल्याच्या नंतर यांनी रिन्युएबल मध्येच विचारलेलं आहे, पुनर्निर्मितीक्षम ऊर्जेमध्ये सर्वात जास्त कोण आहे हे विचारलेलं आहे. आपल्याला फार गरजेचं आहे. त्यांनी विचारलं असतं किंवा पारंपरिक अपारंपरिक असं सुद्धा वर्गीकरण होतं. जेव्हा ते त्या पद्धतीनं प्रश्नाकडे जातील त्या पद्धतीनं मी सुद्धा त्या प्रश्नाला डील करेल. आता तात्काळ तरी आपल्याला एक पॉइंट महत्वाचा आहे, 31 मार्च 2021 हा डाटा आहे. बरोबर आहे. आणि 51% पवन ऊर्जा आहे हे माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर 19% सोलार आहे. म्हणजे सोलार 2 नंबरला. जर त्यांनी पहिला ऑप्शन प्रश्नात दिला, प्रथमता क्रमांक आपण काय म्हणूयात की विंड एनर्जीचा लागतो, पवन ऊर्जेचा लागतो, तर दुसरा क्रमांक खालीलपैकी कशाचा लागतो, तर त्याचं उत्तर आहे सौर ऊर्जा. कारण याच्यावरती आता बरंच काम होत आहे, बऱ्याच योजना सुद्धा येत आहे, तुम्हाला माहिती आहेत. अशा पद्धतीनं करंट सुद्धा, इकॉनॉमिक सर्वे वगैरे सगळ्या गोष्टी ज्या करंट अफेअरनी तुम्हाला पॉसिबल आहेत त्या मी डिलिव्हर्ड करणार आहे प्रश्नांच्या माध्यमातून. टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, चलो नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली होती? बघा, साहजिकच आहे, भारतीय राज्यघटनेबद्दल इतर देशाकडून घेतलेली बरीच उसनीवारी घटना आहे अशी टीका सुद्धा केली जाते. आता ती टीका कितपत सत्य आहे किंवा असत्य यात आपल्याला पडायचं का? बिलकुल नाहीये. पण या बाबींमधनं प्रश्न बनणार आहेत आणि ते प्रश्न आपल्याला डील करायचे आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल, आज तुम्हाला काय विचारलेले, प्रस्तावना. प्रस्तावनेलाच काय म्हणतात? उद्देश पत्रिका, सरनामा, प्रिॲम्बल, हे सर्व एकाचेच नाव आहेत. बघा, आम्ही अमेरिकन लोक असं कशात लिहिलेलं आहे? अमेरिकेच्या घटनेच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यांची कॉपी करण्याचा प्रयत्न इंडियन आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये करण्यात आला. वी आर द सिटीजन ऑफ इंडिया, किंवा आम्ही भारतीय नागरिक आहोत. आणि ती प्रस्तावना अमेरिकेसारखी आहे म्हणून ही आपण कुणाकडून घेतलेली आहे? USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. बरोबर आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. मग बऱ्याच गोष्टी आपण आयर्लंडकडनं, जपानकडनं, रशियाकडनं घेतलेल्या आहेत. बरोबर आहे. या एक एक गोष्टींचं माहिती असणं फार गरजेचं. जसं की जपानकडून आपण काय घेतलेलं आहे? कायद्याने घालून दिलेली प्रक्रिया. बरोबर आहे. जर्मनीकडनं काय घेतलेलं आहे की समजा फंडामेंटल राईट आणीबाणीमध्ये ब्रेक करायचे आहे, ते घेतलेलं आहे. पुढे गेल्याच्या नंतर आयरिशकडनं
रशियाकडनं आपण काय घेतलेलं आहे, फंडामेंटल ड्युटीज घेतलेल्या आहेत, बरोबर आहे. आयरिशकडनं आपण राज्यसभेमध्ये जे काही नामनिर्देशित 12 सदस्य असतात त्यांची नेमणूक करण्याचं घेतलेलं आहे. आणखी आपण म्हणूयात की इंग्लंडकडनं काय घेतलेलं आहे सर, तर इंग्लंडकडनं आपण काय घेतलेलं आहे, एकेरी नागरिकत्व घेतलेलं आहे, संसदीय शासन प्रणाली घेतलेली आहे, कॅबिनेट व्यवस्था घेतलेली आहे. हे सर्व माहिती असणं फार गरजेचं आहे. याबद्दल मी आणखी डिटेल्समध्ये पुढे पुढे जेव्हा प्रश्न तसे बनतील त्या पद्धतीनं बोलणार आहे. हा सोपा प्रश्न होता, यावरती आपण टाइम वेस्ट करणार नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका टिंबटिंब येथे स्थापन झाली. आता यांनी विचारलंय काय, महाराष्ट्र, तुमच्या डोक्यात असेल भारत, तो चालणार का, बिलकुल चालणार नाही. त्यामुळे पॉइंट शुड बी नोटेड की प्रश्न केअरफुली वाचणं फार महत्वाचं आहे. यांनी विचारलेलं आहे महाराष्ट्रातील पहिली, महाराष्ट्रात पहिली मुंबईमध्ये आलेली आहे. महाराष्ट्रातली पहिली विचारू शकतात, तसंच त्यांना चान्स हे सुद्धा आहे की भारतातली विचारू शकतात आणि एखादी नवीन निर्माण झाली असेल तिच्याबद्दल सुद्धा विचारू शकतात. ओव्हरऑल जे काही त्यांचं पुढचं पाऊल असणार आहे त्याच्यावरती पाऊल टाकण्याचा आपण प्रयत्न करूयात. आणि भारतातील पहिली जी आहे 1668 मध्ये मद्रास येथे पहिली महानगरपालिका स्थापन झाली. असा हा पंचायत राजच्या अँगलचा प्रश्न आहे. पुढे गेल्याच्या नंतर बृहमुंबई महापालिका 1888 मध्ये ही महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका आहे. आता पुढे आणखी काय काय आहे सर, पुढे बरंच आहे, जसं की आपल्याला आणखी 2 पावलं पुढे यांच्या जोड्या लावा सुद्धा येऊ शकतात, कारण TCS पॅटर्न याच्यापेक्षा हार्ड लेवलला जाण्याची शक्यता आहे. आता पुढे पुणे महानगरपालिका 1950, सिंपल आहे. नागपूर महानगरपालिका 1951 आणि लेटेस्ट मध्ये तुम्हाला माहित आहे पनवेल या ठिकाणी एक महानगरपालिका आली 2016 मध्ये, जी की महाराष्ट्रातली 27वी महानगरपालिका होती. मग आता आणखी 2 लेटेस्ट त्यावरती काम सुरू आहे किंवा त्यांची घोषणा झालेली आहे, फक्त त्यांची पद संख्या वगैरे किंवा सदस्य संख्या भरती झालेली नाही. अशा 2 आहेत. एक आहे 28 इचलकरंजी महानगरपालिका 2022 मध्ये आलेली आहे आणि 29वी आहे जी जालन्यासाठी महानगरपालिका असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात शेवटची महानगरपालिका ही आहे. अशा पद्धतीनं एवढा डाटा तुमच्या डोक्यामध्ये फिट करणं फार गरजेचं आहे. ओके, सर्वांना समजतंय आता? हा, टेन्शन आता घ्यायची गरज नाहीये. बघा, पायाभूत सुविधांच्या संदर्भात खालीलपैकी SPV म्हणजे संपूर्ण रूप काय? SPV म्हणजे काय? आता बघा सिंपल आहे, इथे लॉंग फॉर्म दिलेले आहेत. बघा हे प्रश्न म्हणजे काय, त्या काळामध्ये त्या कंडिशन मध्ये तो करंट अफेअरचा मुद्दा. SPV म्हणजे काय? स्पेशल पर्पज व्हेकल आहे. एखादा उद्योग, एखादी पायाभूत सुविधा द्यायची आहे, जसं की मेट्रो स्थापन करायची, तर मेट्रोसाठी एक स्पेशल पर्पज व्हेकल कंपनी सारखंच एक काही बॉडी तयार केली जाईल आणि तिचं काम आहे की त्यासाठी फंड मिळवणं, त्याचं मॅनेजमेंट बघणं, त्याच्या संदर्भातले इतर कामं करणं. हे फंडिंग जमा करण्याच्या संदर्भातली एक इकॉनॉमिकची टर्म आहे जी की पायाभूत सुविधा किंवा आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पैसा गुंतवण्याचं काम करते. या पद्धतीनं स्पेशल पर्पज व्हेकल एवढंच काय, अशा पद्धतीचे वेगवेगळे लॉंग फॉर्म्स आहेत. जसं वेगवेगळे पुस्तक आहेत तसं त्या पद्धतीने लॉंग फॉर्म सुद्धा महत्वाचे मी घेणार आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा नक्की घेणार. बघा, खालीलपैकी कोणते मराठी पुस्तक छावाचे लेखक आहेत? आता कोण आहेत छावाचे लेखक या ऑप्शन्स मध्ये महत्वाचं आहे. बघा, पुस्तकं म्हणजेच फार आवडीचा प्रश्न आहे तुमच्या TCSचा, बरोबर आहे. काय त्यांना टेन्शनच नाहीये, कारण पुस्तकं एका व्यक्तींचे 5-25 आहेत, तुम्ही किती पाठ करणार? सो लिमिट युअर सेल्फ. अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये स्वतःला लिमिटमध्ये ठेवणं सर्वात महत्वाचं लक्षण आहे तुमचं. जर समजा तुम्ही याच्या मागे धावत गेलात तर ते कधीच सापडणार नाहीत. पण मग धावत जायचं नाही तर मग करायचं काय? तर सिंपल लॉजिक आहे. काही क्रुशियल इन्फॉर्मेशन किंवा काही महत्वाची पुस्तकं आहेत त्यांचे डाटा वाचत राहायचं मॅक्झिमम. एक तर ते ऑप्शन्स मध्ये तुम्हाला सापडतील किंवा उत्तरामध्ये सापडतील डायरेक्ट. कदाचित ऑप्शन मध्ये सापडू शकतात कारण तुम्ही त्याच्या बाहेर ऑप्शन जाणार नाहीत. जसं की बघा, आता छावा हे पुस्तक शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं आहे. आता बघा, साहजिक आहे शिवाजी सावंत यांची जी आहेत पुस्तकं लक्षात कशी ठेवायची, तर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून लक्षात ठेवू शकतो. जसं की मृत्युंजय, छावा, युगंधर आणि ते खूप लढले, यामुळे हे चार पुस्तकं त्यांच्यासाठी आपण जोडले, विषय संपला. याच्यामध्ये बघा एवढंच वाचायचं आहे. रणजित देसाई यांनी शिवाजी महाराजांबद्दल लिहिले, जसं की शिवाजी द ग्रेट मराठा 1 झालं, त्यानंतर श्रीमान योगी 2 झाले, त्यानंतर स्वामी, आपण साहजिकच आहे सर्व प्रदेशाचे स्वामी त्या काळामध्ये कोण होते? शिवाजी महाराज होते. या पद्धतीने तिथे लक्षात ठेवू शकता रणजित देसाई यांचे 3 पुस्तकं. आता सुहास शिरवळकर एक आहे जे महत्वाचे आहेत. थर्राट एक नावाचं पुस्तक आहे त्यांचं. कोल्ड ब्लड, बघा आपण थरथर किंवा आपल्या अंगात थरथरी कधी बसते? जेव्हा थंडी असते तेव्हा. थंडी म्हणजेच काय? कोल्ड आहे. त्या पद्धतीनं 2 पुस्तकं झाले.
बरोबर आहे. त्यानंतर काळे युग, काळे युग आणि दुनियादारी, दुनियादारी तर तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, तुम्ही ती करतच असता. बरोबर आहे. त्यामुळं एवढी सर्व पुस्तकं कुणाची आहेत? शिरवळकर यांची आहेत. पुढे गेल्याच्या नंतर पु ल देशपांडे, पु ल देशपांडे सर्वांच्या आवडीचे आहेत. बरोबर आहे. आता यांचे पुस्तकं कसे? तर यांचा जन्म कधी झाला? 1919 मध्ये आणि 2000 मध्ये यांचा मृत्यू झाला पुणे या ठिकाणी. आता साहजिक आहे यांची बरीच पुस्तकं आहेत, पण काही महत्वाची पुस्तकं आहेत जे भारताच्या लेवलला, महाराष्ट्राच्या लेवलला गाजलेली आहेत. बरोबर आहे. त्याच पुस्तकांबद्दल आपल्याला बोलावं लागेल. जसं की व्यक्ती आणि वल्ली, अतिशय सुंदर पुस्तक आहे, कधी वेळ मिळाला तर वाचून बघा. त्यानंतर आगळ पगळ हे एक पुस्तक आहे. आगळ पगळ, व्यक्ती आणि वल्ली, आगळ आणि पगळ दोन एकत्रीकरण एकत्रीकरण झालेलं आहे. एक झुंज वाऱ्याशी, बघा एक झुंज वाऱ्याशी हे एक पुस्तक महत्वाचं आहे. कान्होजी आग्रे त्यानंतर महत्वाचं पुस्तक आहे. 3 पैशाचा तमाशा, बघा त्यांच्या काळामध्ये पैसे चालायचे आणि चालायचे, 1 पैसा, 2 पैसा, 3 पैसा, त्यामुळे 3 पैशाचा तमाशा असं त्यांचं म्हणणं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. भाग्यवान, आता भाग्यवान कसं लक्षात ठेवू शकतो? कारण ते खूप भाग्यवान होते. त्यांनी डायरेक्टर असेल, दिग्दर्शक असेल, कविता संग्रह असेल, लेखककार असेल, पटकथा असेल, ह्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे ते पु ल देशपांडे खूप भाग्यवान होते. त्यामुळे हे सुद्धा लक्षात तुम्हाला राहील. आता पुढे गेल्याच्या नंतर मी एक शून्य हे त्यांचं एक पुस्तक आहे जे अतिशय चांगलं आहे. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत, त्यांना जे वाटतं ते. मी एक शून्य पुस्तक सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवलं. आणखी पुस्तकं तुम्हाला सापडतील, पण त्या पुस्तकांच्या मागे लागू नका. लिमिट युअर सेल्फ, कारण परीक्षा ही तुम्हाला कितीही जरी कोणी काहीही जरी बोललं, बरोबर आहे, हे मला ऑफ रेकॉर्ड खरं तर बोलायला पाहिजे, पण तरीही मी ऑन रेकॉर्ड बोलतोय की 25 प्रश्नांपैकी 25 प्रश्न तुमच्या अभ्यासातून तुम्हाला येणारे असणार नाहीयेत. मॅक्झिमम तुमची स्ट्रेंथ 20 प्रश्नापर्यंत जाऊ शकते. बरोबर आहे. आउट ऑफ बॉक्स काही प्रश्न जाणार आहेत, हे फिक्स आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की मी 25 पैकी 25 प्रश्न घेईल आणि 50 मार्क मिळतील मला. दिस इज इम्पॉसिबल. बरोबर आहे. ते असं होणारच नाहीये. एकदम सिरियस जरी कॅन्डिडेट असेल तर त्यांनी याच पद्धतीने अभ्यास करावा. असं नको व्हायला की आपण फक्त जीकेच्या मागे लागतोय आणि बाकीच्या सब्जेक्टकडे दुर्लक्ष होते. हे सुद्धा होता कामा नये. नर्मदा नदींची लांबी 1312 किमी आहे. बरोबर आहे. 13 त्याच्यानंतरचा अलीकडचा आकडा 12 लक्षात राहिलेला आहे. 13 आणि 12 म्हणजे 1312 किमी आहे. त्यापैकी महाराष्ट्रात किती वाहते, किती किलोमीटर? आता साहजिक आहे त्यांनी प्रश्न विचारले, त्यांनी उत्तर थोडंसं चुकवलेलं आहे. खरं तर उत्तर 54 आणि त्याच्यानंतर दुसरं उत्तर द्यायचं असेल तर 65. 54 आणि 65 दोन स्टँडर्ड सोर्सेसमध्ये 54 आणि 65 ही दोन उत्तरे सापडतात, पण त्यांनी 77 दिलेलं आहे आणि याच्या जवळचा ऑप्शन हा आहे. त्यामुळे अशा प्रश्नांना परीक्षेमध्ये कधीच घाबरायचं नाही. त्याच्या जवळचा ऑप्शन सिलेक्ट करायचा, दॅट्स इट. आता साहजिक आहे नर्मदा नदी म्हणजे प्रत्येक नदींचा ओझरता अभ्यास असणं फार गरजेचं आहे. जसं की समजा आता तुम्हाला विचारलेलं आहे की नर्मदा नदीचा उगम कुठे आहे? अमरकंटक, सातपुडा पर्वतरांग आहे मध्य प्रदेशमध्ये. आता मध्य प्रदेश म्हणजे महाराष्ट्राच्या वरचा भाग. मध्य प्रदेशमधून अशी नदी ही येते आणि इकडे जो महाराष्ट्राचा नंदुरबार जिल्हा आहे, बरोबर आहे, नंदुरबार जिल्हा आहे, त्याच्या एकदम वायव्य भागातून 54 किलोमीटरचा प्रवास करून पुढे गुजरातमध्ये जाते आणि पुढे जाऊन ही नदी अशीच कुठे अरबी समुद्राला जाऊन मिळते. एवढं माझ्या डोक्यामध्ये कंप्लीट असणं फार गरजेचं आहे. या नदीची एकूण लांबी त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलेली आहे, पण महाराष्ट्रातली मॅक्झिमम 65 लांबी देता येते, त्याच्यापेक्षा बोलता येत नाही, पण तिथं 77 उत्तर अपेक्षित होतं. आता पुढे गेल्याच्या नंतर विस्तार यांचा विचारला जाऊ शकतो. विस्तार म्हणजे कुठलीही नदी वाहते म्हणजे कोणत्या? आपण म्हणूयात की सकल भागातून वाहते नदी कुठली? डोंगरावरून कोणती नदी वाहिलेली आहे का? बिलकुल नाहीये. सकल भागातून. मग याच्यासाठी जो सकल भाग तयार होणार आहे, जो खोलगट भाग तयार होणार आहे, तो कशाच्या दरम्यान होतो ते खूप महत्वाचं आहे. जसं की वरती विंध्य पर्वत आहे, बरोबर आहे, आणि सातपुडा पर्वत खाली आहे आणि या दोघांच्या दरम्यान जी काही खचदरी आहे, गॉर्ज आहे, त्याच्यामधून म्हणजे बारीक पुळणीमधून ही नदी वाहते. हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. क्लिअर झालं सर्वांना? हे दोन विंध्य पर्वत आणि सातपुडांच्या दरम्यान ही नदी वाहते. अशा अनेक नद्या वेगवेगळ्या पर्वतांच्या मधून वाहतात. 2 पर्वतांच्या मधून, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे पुढे जसे प्रश्न येतील तसं आपण डील करत चालूया. यांचा प्रवाह साहजिकच आहे महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्याच्या वायव्य भागामधून वाहते. हा तुमचा पुढचा MCQ होऊ शकतो. महाराष्ट्राच्या कुठल्या भागातून कुठल्या जिल्ह्यातून वाहते
वाहते. पुढे गेल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये उपनद्या काही आहेत नर्मदांच्या, आहेत एक दोन. डावा भाग म्हणजे काय, नदी या पद्धतीने वाहत आहे, नदी या पद्धतीने वाहत आहे, म्हणजे डावा भाग म्हणजे या पद्धतीने या नदीला दोन नद्या मिळतात महाराष्ट्रामधून, त्यांचं नाव आहे उदई आणि देवगंगा. उदई आणि देवगंगा महाराष्ट्रामधून मिळतात. आणि वरच्या बाजूनी महाराष्ट्रामध्येच एक नदी येते तवा. काय नाव आहे तिचं, तवा. या तीन नद्या महाराष्ट्रामधून नर्मदेला उपनद्या म्हणून मिळतात आणि नर्मदा पुढे गुजरातमधून अरबी समुद्राला जाऊन मिळते. इथपर्यंतचा प्रवास तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं. याच्या पलीकडे जास्त करत बसायचं नाही, रिव्हिजन होतं, दॅट्स इट. पुढे गेल्याच्या नंतर आता UNDP आलेला आहे. UNDP म्हणजे काय, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच काय, तर युनोनी 60 ते 70च्या दरम्यान विकासाचं दशक किंवा डेव्हलपमेंट डिकेट स्थापन केलं होतं. त्याच्या दरम्यान 1965 मध्ये UNDPची स्थापना झाली होती आणि युनायटेड नेशनचं जे डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे तो राबवणं या UNDPचं काम होतं. इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं. आता पुढे याच्यावरती कसा कसा प्रश्न बनू शकतो त्या सर्व अँगलला मी क्लिअर करणार आहे. मानव विकास अहवाल 2018 नुसार भारताचे संयुक्त मानव विकास निर्देशांक मूल्य डॅश डॅश इतकी आहे. हा प्रश्न आत्ताच्या सध्याच्या करंट इव्हेंट्समध्ये अतिशय शून्य आहे माझ्या नजरेतून. पण या प्रश्नांचं बॅकग्राऊंड मला खूप महत्वाचं आहे, कारण यांचं डोकं याच्यावरती चालतं, म्हणजे आपलं सुद्धा डोकं तिथं टिकलं पाहिजे. बरोबर आहे. मग कसं टिकवायचं, तर बघा आता सिंपल आहे. त्या काळामध्ये 640 आपला हा काय होता, आपण म्हणूयात की स्कोर होता त्यातला. 1 पासून ते आपण म्हणूया 1000 पर्यंत हा स्कोर वाढत जसा जसा जाईल तसा वुमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा तुम्ही चांगले सुशिक्षित सज्ञांनी तुमचं इन्कम चांगलं आहे, तुमचा डेव्हलपमेंट खूप चांगली आहे असा त्याचा अर्थ होतो. ते त्यांना आणि तुम्हाला माहिती. बरोबर आहे. आता पुढे गेल्याच्या नंतर सिंपल आहे, यावरती ऑप्शन्स काय आहेत किंवा PYQ काय होऊ शकतात. जसं की मानव विकास अहवाल प्रदर्शित कोणत्या वर्षीपासून होतं सर, तर उत्तर द्या 1990. घाबरू नका बिलकुल. पुढे गेल्याच्या नंतर दुसरा प्रश्न विचारतील ते कोणती संस्था हा अहवाल प्रदर्शित करते, UNDP. कारण तुम्हाला सांगितलं 60 ते 70च्या दशकामधला प्रोग्राम पुढे 90 मध्ये उदयास आला. मग आता साहजिकच आहे हा जो काही अहवाल आहे बनवायचा आहे तुम्हाला मला जाऊन बनवावं लागेल. तुम्ही मी तरी कामी नाही येत. मग कोण जाणार आहे, कुणीतरी जाणार आहे जे जागतिक लेवलचा तज्ञ आहे. मग त्यात आपला एक आहे आणि पाकिस्तानचा एक आहे, ज्यांच्या दोघांचं कधीच जमत नाही. बरोबर आहे. मग एक नाव आहे महबूब उल हक आणि अमृत सेन, या दोघांपैकी एक ऑप्शन असेल तरी तो निवडायचा आहे. प्रेरणा कोणापासून आली, भारतात स्वतःचा SDI आहे, म्हणजे भारताने स्वतःसाठी 2001 मध्ये असा एक काढला आणि दुसरा 2011 मध्ये काढला. आणि महत्वाचं आहे, भारतामध्ये राज्याच्या लेवलला पहिल्यांदा कोणी SDI काढण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याचं नाव आहे MP म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट नाही मित्रांनो, मध्य प्रदेश. बरोबर आहे. खासदार व्हायचे का तुम्हाला, नाही ना. हा SDI हा वेगवेगळ्या निर्देशकांचा मिळून बनतो, कारण आता खासदारांचं आमदारांचं काही गॅरंटी राहिलेली नाहीये. बरोबर आहे ना. त्यामुळे तसं काही करू नका. SDI हा वेगवेगळ्या निर्देशांकाचा मिळून बनतो. हे झाले तुमचे फॅक्ट्स अबाउट SDI. आजच्या पहिल्या सेशनमध्ये मी फॅक्ट्सला उडवलेला आहे. पुढल्या सेशनमध्ये मी करंट मध्ये काय काय SDI आहेत ते बघणार आहे. याचे कधी कधी तुम्हाला पॅरामीटर्स विचारले जाऊ शकतात, त्याला आयाम म्हणतात किंवा पॅरामीटर्स जे काही आहेत ते बघा. एकच लक्षात ठेवायचं, माणूस कुठलाही जन्म घेतो म्हणजेच काय बघा, दीर्घ आणि निरोगी जीवन, जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान आणि बालमृत्यू म्हणजे जन्मला तो, जन्मल्याच्या नंतर तुम्ही काय करता, शिक्षण घेता. काय घेता, शिक्षण. जन्म शिक्षण म्हणजेच काय की तुमची ज्ञान किंवा नॉलेज, यामध्ये शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष मापली जातात. अपेक्षित शिक्षणाची वर्ष किती असावी ते मापलं जातं. त्यानंतर प्रौढ साक्षरतेची पातळी, प्रौढ साक्षरता किती आहे हे बघितलं जातं. एकंदरीतच काय, जन्म झाला, शिक्षण झालं, त्यानंतर चांगले राहणीमान, याच्यासाठी एक क्रायटेरिया आहे GNP, ग्रॉस नॅशनल इन्कम, PPP च्या माध्यमातून मापलं जातं. आता PPP म्हणजेच काय, पर्चेसिंग पॉवर्टी, जी काय आहे तुमची कॅपॅसिटी आहे तुमच्या रुपयाची, त्या कॅपॅसिटी नुसार मापलं जातं आणि त्यावरून तुम्हाला उत्पन्नाचा दर्जा ठरला जातो. म्हणजेच काय, याचा अर्थ तुम्ही जन्मता, शिक्षण घेता आणि पैसे कमवता. काय करता, पैसे कमवता आणि मृत्यू पावता. या पद्धतीनं तुमचा वुमन डेव्हलपमेंट इंडेक्स असतो. जन्म झाला, शिक्षण झालं आणि पैसा कमवला आणि मृत्यू झाला. या पद्धतीने 3 पॅरामीटर या पद्धतीने लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजेच काय झालं, एक तर आहे जन्म झाला, दुसरा आहे ज्ञान मिळालं, तिसरं आहे चांगलं राहणीमान म्हणजे उत्पन्न मिळालं. दॅट्स इट. याच्या पलीकडे काही करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. बरोबर आहे. तुम्ही इंडियन तलाठी सर्व्हिसेस मध्ये जाणार आहात, जास्त GSच्या मागे लागू नका. फ्रँकली स्पीकिंग टू यू,
बरोबर आहे. पुढे गेल्याच्या नंतर बघा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या यांनाच माहिती. आता एवढं कुठं डिटेल्स मध्ये अभ्यास करायचा असतो का सर? आता मी तरी काय सांगू, मला त्यांचे प्रश्न दिसत आहेत. एवढं अवघड, किती अवघड आहे मित्रांनो. पण टेन्शन घ्यायचं नाहीये, एक एक प्रश्न आपण डील करूया. जसं जसं वाचाल, जसं जसं लेक्चर बघाल, तसं तसं इंटरेस्ट वाढत जाईल आणि तुमचे प्रश्न ऑटोमॅटिकली कव्हर होतील. कारण ते ह्या एरियाच्या बाहेर जात नाहीत, ह्या एरियामधूनच प्रश्न काढतात ते. हा एरिया आपल्याला कळलेला आहे, हा पॅटर्न आपल्याला कळलेला आहे. म्हणून तर मी तुम्हाला बोलत आहे की त्यांना आपल्याला एनी हाऊ क्रॅक करायचं आहे जीकेच्या बाबतीमध्ये. बरोबर आहे. आता प्रश्न काय आहे? साहजिकच आहे, महाराष्ट्राची संपूर्णच लोकसंख्या 11.23 कोटी आहे सर. डोकं चालवणारं कुठे डोकं चालवतं बघा, आगाऊपणा सोडून बोलतोय मी. बरोबर आहे. डोकं चालवणार कुठे चालतं? जर ही 11 कोटीच असेल तर 9 कोटी असेल का बरं? कॉमन लॉजिक आहे. बरोबर आहे की नाही? पुढे गेल्याच्या नंतर साहजिकच आहे 8 बी नसणार आहे. जर 9 कोटी हे असतील तर महिला फक्त आमच्या 2 कोटीच आहेत का? बिलकुल नाहीये. रस्त्यावरती तर त्यांचंच प्रमाण जास्त आहे. म्हणून मग हे 2 ऑप्शन तर काटछाट केले व्यक्तींनी. 7.62 ला थोडा डाऊट घेऊ शकतो माझ्यासारखा शहाणा. बरोबर आहे. पण घ्यायची गरज नाहीये, कारण 7 म्हणजे 7.5 कोटी. 11 पैकी म्हणजे किती झाले हे? साधारणतः पुरुष 60% आसपास गेले, 65%. आपल्याला माहित आहे एक स्लाइटली त्यांच्यामध्ये बॅलन्स आहे. थोडेसे पुरुष जास्त आणि थोड्याशा महिला कमी आहेत. अदरवाईज नियर अबाउट 50% आहेत. एवढं कळलं, माझ्या डोक्यामध्ये क्लिक झालं. त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन मी बाय डिफॉल्ट कट करू शकतो. दिस इज स्ट्रॅटर्जी टू आन्सर इन एक्झाम हॉल. बरोबर आहे. आता सिंपल आहे. 5.82 कोटी 5.82 कोटी लोकसंख्या कशाची आहे? पुरुषांची आहे. आणि बाकी महिलांची आहे 5.4 कोटी. या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या. मग या अँगलला मी पुढे एक्सपांड करतो आणि पुढे एक एक प्रश्न क्लिअर करतो, की जसा की प्रश्न हा येऊ शकतो. साहजिक आहे, मेल आणि फिमेल लोकसंख्या प्रमाण, पुरुष एकूण लोकसंख्या आणि महिला एकूण लोकसंख्या प्रमाण, याच्यावरती जेव्हा प्रश्न बनतात तेव्हा काय काय पॉसिबिलिटी आहेत सर? माझ्या डोक्यामध्ये एक एक ऑप्शन्स क्लिअर होणं गरजेचं आहे. पहिला ऑप्शन्स आहे, तुम्हाला विचारू शकतात एकूण लोकसंख्येमध्ये भारतात किती वाढ झाली आणि महाराष्ट्रात किती टक्क्यांनी वाढली? कारण दर 10 वर्षांनी तुमची जनगणना होते. याच्या आधी 2001 ला झाली, आता 2011 ला झाली, 21 ला घ्यायला पाहिजे. पण मोठा भाई आणि छोटा भाई कोणत्या मूडमध्ये आहेत आम्हालाच माहिती नाही. लोकसंख्या मापायलाच तयार नाहीयेत. आता त्यांचा तो प्रश्न आहे. बघूयात पुढे काय काय करायचं त्यांचं, पण हे माहिती असणं फार गरजेचं आहे. बरं झालं नाहीये, नाही तर 21 ची पण वाचावी लागली असती सर. साहजिक आहे ना. त्यामुळे 17.7% भारत देशामध्ये वाढ झालेली आहे. तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये 16% वाढ झालेली आहे. 15.99%. गेल्या बऱ्याच दिवसानंतर लोकसंख्याच्या वाढीचा ग्रोथ हा घटत आहे, हे सुद्धा माहिती असणं फार गरजेचं आहे. एकूण लोकसंख्येचा विचार केला, भारतामध्ये 121 कोटी. पॉइंट शुड बी नोटेड. अशाला असा प्रश्न येऊ शकतो. ही इंडियन तलाठी सर्व्हिस आहे. बरोबर आहे. त्यानंतर 8 कोटी 54,977. 121 कोटी 8,54,977 एवढा आकडा पाठच ठेवा. पुढे गेल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये 11 कोटी 23,74,333 पाठच. पुढे गेल्याच्या नंतर आता बघा, महिला आणि पुरुषांचं प्रमाण लॉजिक लावा. 51.5%, स्लाइटली महिला कमी. 48.5%, 0.50चा फरक आहे भारताच्या लेवलला. महाराष्ट्रामध्ये आलो, महाराष्ट्रामध्ये थोडासा फरक आहे, 51.82%. आणि त्याच्या तुलनेमध्ये 48.18% महिला आहेत. दॅट्स इट. हे झालं मेलचं, हे झालं फिमेलचं प्रमाण झालं. पुरुष लोकसंख्याचा विचार केला तर भारतामध्ये 63 कोटी आहेत आणि महिला विचारल्या तर 58 कोटी आहेत. उद्या महिला तिकडल्या विचारतील भारतामधल्या, त्यामुळे तयार राहणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर 5.8 कोटी म्हणजेच काय? पुरुष लोकसंख्या आहे. म्हणून तर आपण इथे काय लिहिलं होतं? 5.82 कोटी हे उत्तर लिहिलं होतं. अशा पद्धतीनं माहिती असणं फार गरजेचं आहे. मग पुढे चलून महिला विचारतील, पॉइंट शुड बी नोटेड, आणि अशा पद्धतीने एक एक क्रॅक करायचे, त्यांचा पॅटर्न क्रॅक करायचा आहे आपल्याला. हे माहिती असणं फार गरजेचं आहे. आता किती झालं? 5.4 करोड महिला आहेत. टिंबटिंब हे किंवा डॅश डॅश भारतातील, महाराष्ट्रातील सर्वात लहान नदीखोरे आहे. जे काही भारतात नदीखोरे आहेत त्यापैकी काही नदीखोरे महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रातील सर्वात छोटं कोणतं आहे? अशा पद्धतीचा त्यांनी प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे.
घाबरायचं बिलकुल नाहीये. मग प्रश्नाला कसं करायचं, साहजिक आहे. आता बघा, नद्यांच्या बाबतीमध्ये वरवर त्यांना विचारण्यासारखं काय काय आहे. आता तर साहजिक आहे, नर्मदा महाराष्ट्रामध्ये 54 ते 65 किलोमीटरच धावते, तर हिचं खोरं किती मोठं असणार आहे. आणि खोरं म्हणजे काय असतं, तर नदी आणि तिच्या उपनद्या मिळून बनलेला जो काही भाग असतो आणि त्याला स्क्वेअरमध्ये जे मापलं जातं त्याचं एकूण काय असतं, स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र किंवा खोरे किंवा बेसिन म्हणतात त्याला. इथपर्यंतचा विषय क्लिअर झालेला असेल. आता पुढे साहजिक आहे, सरांनी हे सांगितलं, पण सरांनी मला प्रिपेअर केलं पाहिजे पुढल्या एक्झामसाठी, भविष्यातल्या एक्झामसाठी. कारण आजच्या एक्झामवरती तर कोणीही बोलेल, मला प्रिपेअर करायचं तुम्हाला येणारे इंडियन तलाठी सर्व्हिसेससाठी. मग साहजिकच आहे, क्षेत्रफळानुसार एक कॅटेगरी बनू शकते, पॉसिबिलिटी एक आहे. लांबीनुसार दुसरी कॅटेगरी बनू शकते आणि खोऱ्यानुसार तिसरी कॅटेगरी बनू शकते, ज्यावरती आज प्रश्नाचा हल्ला झालेला आहे. यावरती आज हल्ला बोल झाला, उद्या यावरती होईल, परवा यावरती होईल. प्रिपेअर युअर सेल्फ. बरोबर आहे. मग पहिला मुद्दा, गोदावरीचं जे काही खोरं आहे 49% महाराष्ट्राचं जे काही नदी प्रवाहाचं खोरं आहे त्यातलं 49.5 म्हणजेच 50% आसपास गोदावरी आहे. आणि गोदावरीचा भारतात विचार केला तर 10% होतो. क्लिअर झालं सर्वांना. आता पुढे मी जाणार आहे कशाबद्दल, भीमा आणि कृष्णाला एकत्र केले, तापी पूर्णाला एकत्र केलेलं, या दोघांना एकत्र करून, कारण त्यांचं महाराष्ट्रामध्ये एकच क्षेत्र गणलं जातं. मग भीमा आणि कृष्णा महाराष्ट्रात जे काही खोरे आहेत त्यांचं 22% आणि तापी पूर्णा 16% आहे. कोकण एकूण नद्या ज्या छोट्या छोट्या आहेत, धावत पळत जातात कोकणामध्ये, कधी फिरायला गेला असताना कळलं असेल तुम्हाला, मग त्या नद्या म्हणजे किती, 10%. बरोबर आहे. आणि आपली नर्मदा बचाओ आंदोलनवाली किती, 0.5%. मग सर्वात कमी कोण सर, मी तर नाही आहे ना, त्यामुळे ही नदी लिहायचं गरजेचं होतं. आता सिंपल आहे, पुढे गेल्याच्या नंतर क्षेत्रफळानुसार लक्षात ठेवायचं आहे. यांचं क्षेत्रफळ जे काही आहे हेच खोऱ्याचं क्षेत्रफळ तिथं पर्सेंटमध्ये दिले, इथं काय दिलेलं आहे, क्षेत्रफळ सांगितलेलं आहे. मी सिंपल आहे, बाकी टेन्शन घेत नाही. साहजिक आहे, गोदावरी 69,000 स्क्वेअर किलोमीटर एवढ्या क्षेत्रफळ गोदावरीनं महाराष्ट्राचं व्यापलेलं आहे. भीमा त्यानंतर 2 नंबरला येते 46 आणि त्यानंतर वर्धा 3 नंबरला येते 45,000 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर. वैनगंगा त्यानंतर घ्यायची आणि तापी 5 नंबरला घ्यायची. तापीचं 31 आहे. तापीचं किती आहे, 31,000 स्क्वेअर किलोमीटर किंवा चौरस किलोमीटर या पद्धतीचं क्षेत्र आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी आपल्याला साहजिक आहे 650 आहे. गोदावरीची लांबी जी काही आहे 1300-1400, त्यापैकी 650 कुठे लांबी आहे, महाराष्ट्रामध्ये आहे गोदावरीची लांबी. इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं. मग महाराष्ट्रामधली ही सर्वात लांबीची नदी गणली जाते, हेही माहिती झालं. सर पुढे आणखी काय काय करू, तर पैनगंगा. बरं बघा, इकडे असं आहे, विदर्भ आहे. बिचारा विदर्भ काढतो आता जरासा, बिचारा आहे विदर्भ. हा बघा, विदर्भामध्ये एक नदी अशी आहे आणि दुसरी एक नदी अशी आहे आणि या 2 नद्या पुढे चलून एकत्र येतात आणि इकडून गोदावरी येते आणि या दोघी तिघींचं मिलन होतं, मस्त गप्पा मारत पुढे जातात. बरोबर आहे. मग यामध्ये यातली 2 नद्यामधली, बरोबर आहे, ही वैनगंगा आहे. काय आहे, वैनगंगा आहे. आणि ही आपण म्हणूयात पैनगंगा आहे. काय आहे, पैनगंगा आहे. असं बुलढाण्यापर्यंतच्या रांगापर्यंत ही पैनगंगा आहे. बघा, पश्चिमेकडून जी येते पैनगंगा आहे, वरून जी येते ते वैनगंगा आहे. कन्फ्यूज व्हायचं नाहीये. आणि यावरून आपल्याला काय प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की पैनगंगा जी या साईडने येते, बरोबर आहे, ती लांब नदी आहे 500 किलोमीटर. वैनगंगा मात्र फार कमी आहे. मग पैनगंगा आणि वैनगंगामध्ये जेव्हा भांडण लागतील ऑप्शन्स मध्ये, तेव्हा तुम्हाला यायला पाहिजे ना. त्यामुळे मी आत्ता कन्फ्युजन क्लिअर केलं, कारण कन्फ्युजन तुमचं जे आहे ते क्लिअर करणं माझं सर्वात प्रायमरी काम आहे किंवा ते माझं प्रायमरी धोरण आहे. क्लिअर झालं, कारण मला माहिती आहे तुम्हाला कन्फ्युजन कुठे होणार आहे परीक्षेमध्ये. बरोबर आहे. कारण त्यानंतर 3 नंबरला वर्धा, बरोबर, 455 आहे. भीमा 451 आहे. वैनगंगा आता 5 नंबरला आहे. कृष्णा 282 आहे महाराष्ट्रामध्ये आणि तापी साहजिकच आहे 208 आहे. आणि याच्या नंतर तुम्हाला ऍड करायचं असेल तर साहजिक आहे, तुम्ही कोणाला ऍड करू शकता, नर्मदेला ऍड करू शकता. याची शॉर्ट ट्रिक्स इथं दिलेली आहे. गोपैव अशा पद्धतीने पाठ करून ठेवा. गो म्हणजे गोदावरी, पै म्हणजे पैनगंगा, व म्हणजे वर्धा आणि भीमा म्हणजे भीमा. वैक्र म्हणजेच काय, तर वैनगंगा आणि कृष्णा आणि तापी, ताण म्हणजे तापी आणि नर्मदा. या पद्धतीनं ट्रिक सुद्धा लक्षात ठेवून घ्या. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके. आता पुढे गेल्याच्या नंतर याच्या पलीकडे काही प्रश्न बनणार नाही या शक्यतेने आपण
कॉन्फिडन्सली राहायचं थोडंसं. काय जातं असंही तुम्ही नापासच होणार आहेत, मग कॉन्फिडन्सली असलात काय नसलात काय, त्यामुळे कॉन्फिडन्स राहून नापास व्हा, काही हरकत नाहीये, बरोबर आहे. पण कॉन्फिडन्स राहणं गरजेचं आहे. पुढे गेल्याच्या नंतर बघा 2019च्या पशुधन गणनेनुसार राष्ट्रीय स्तरावर एकूण पशुधन सुमारे 3.31 कोटीसह महाराष्ट्र राज्याच्या डॅश डॅश क्रमांक लागतो. महाराष्ट्रांचा क्रमांक कुठेतरी लागणारच आहे, एवढं नक्की, कारण राज्यांची क्रमवारी बनणार आहे. साहजिकच आहे, जी आपला आपण म्हणजे लाईव्ह स्टॉक सेन्सस असतो, जो आत्ता 2019ला 20वा आलेला आहे, त्यामध्ये महाराष्ट्रांची एक रँक विचारलेली आहे यांनी. मग यात काय काय महत्वाचं आहे बघा. हा सेन्सस जो रिपोर्ट आहे तो लाईव्ह सेन्सस रिपोर्ट मधले काही महत्वाच्या टर्म सांगतो. जसं की तुम्हाला विचारण्यासारखं आहे, यांचा टोटल शेअर किंवा वाटा, बरोबर आहे, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड म्हणजेच इकॉनॉमिक्स मध्ये ग्रोथ मध्ये जीव्हीए मध्ये किती वाटा आहे, तर एवढंच एक लक्षात ठेवायचं, 5च्या आसपास आहे. 2019 मध्ये टोटल भारताच्याच लेवलला 535.78, पुढचा 100% MCQ असणार आहे, बरोबर आहे. 535.78 मिलियन लाईव्ह स्टॉक आहे किंवा आपल्याकडे पशुधन आहे. काय आहे? पशुधन आहे. पुढे गेल्याच्या नंतर यूपी मध्ये जो काही भारतामधला पशुधन आहे त्यातलं 67.8% यूपी मध्ये आहे. यूपी 1 नंबरला आहे, राजस्थान 2 नंबरला. याच्या पलीकडे काही करायचं नाही, जेवढं सांगतो तेवढंच वाचायचं आहे, दॅट्स इट, बरोबर आहे. पुढे गेल्याच्या नंतर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. यातलं काय लक्षात ठेवायचं हे सांगतो. 7 नंबरला महाराष्ट्र आहे, 1 नंबरला उत्तर प्रदेश आहे, 2 नंबरला राजस्थान आहे, 3 नंबरला मध्य प्रदेश आहे, दॅट्स इट, याच्या पलीकडे काही नाही. महाराष्ट्र 7 नंबरला आहे. महाराष्ट्रात टोटल मिलियन मध्ये 32.5 एवढं पशुधन आहे. आणि हे वाढून पुढे गेल्याच्या नंतर आधी होतं 2012ला, आणि पुढे गेल्याच्या नंतर 19 मध्ये 33 मिलियन झालेलं आहे, 33 दशलक्ष झालेलं आहे. याची वाढ जी आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा खूप महत्वाची असणार आहे. 1.61% महाराष्ट्राचं पशुधन वाढत आहे. 161 अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, दॅट्स इट. पुढे गेल्याच्या नंतर खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? अगेन हिस्ट्री बॅकग्राऊंड मध्ये प्रश्न गेलेला आहे. आता साहजिक आहे, हिस्ट्री म्हणल्याच्या नंतर वेगवेगळ्या चळवळी, वेगवेगळ्या समाजसुधारक, काँग्रेसची वेगवेगळी अधिवेशनं किंवा घडलेल्या घटना घडामोडी किंवा आपण म्हणूयात 1857 सारखे उठाव, बंड, शेतकरी, या सगळ्या गोष्टी वर 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 करणं फार गरजेचं आहे. त्यातला एक वरवरचा भाग इथे परीक्षेत आलेला आहे. मग खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी आली? उत्तर आहे 1919. साहजिकच आहे, खिलाफत चळवळ आपल्याला थोडंसं नॉर्मल काय होती, त्यातली नेते कोण कोण होती आणि ती कधी झाली एवढं माहिती असलं तरी इंडियन तलाठी सर्व्हिसला माफक आहे. ते TCS पॅटर्न वाले खुश होतील तुमच्यावरती आणि तुम्हाला पोस्ट देतील, बरोबर आहे. आता खिलाफत चळवळ ही पहिल्या महायुद्धानंतर खलिफा, जे ऑटोमन राज्यामधलं साम्राज्य होतं, त्यांचं विघटन इंग्रजांनी वर्सायच्या तहाच्या अंतर्गत केलं आणि मुस्लिम जे पीपल्स होते त्यांना आपण जसं म्हणूयात की ते मानत होते त्या पद्धतीने त्यांचं साम्राज्य नष्ट करण्यात आलं. ते पूर्ववत करावं खलिफाचं राज्य, यासाठी भारतामध्ये काय केलं? आंदोलन करण्यात आलं. कारण ते सुद्धा इंग्रजांनीच काम केलं होतं जागतिक लेवलला. त्याचा भारतीय लेवलला किंवा भारताच्या स्तरावरनं विरोध करणं म्हणजे ही चळवळ किंवा निषेध करण्याची चळवळ होती. पुढे गेल्याच्या नंतर यामध्ये नेते कोण कोण होते? ऑब्व्हियसली महात्मा गांधी तर याचे होतेच होते, बरोबर आहे. पण यामध्ये आणखी मौलाना मोहम्मद अली असेल, मोहम्मद अली रोड असतील, शौकत अली असतील, मौलाना अबुल कलाम आझाद असतील, ही नेती होती ज्यांनी खिलाफत चळवळीचं नेतृत्व केलं. आणि खिलाफत चळवळ, रॉलेट ऍक्ट आला, त्यानंतर रॉलेट ऍक्टचं जे काही सभाबंदी झाली, गोळीबार झाला, त्यात लोक मृत्यू पावली, त्याच्या निषेधार्थ पुढे काय झालं? असहकार चळवळ आली, त्याच्या जोडीलाच खिलाफत चळवळ आली आणि भारतामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य आला आणि पुढे चळवळ नेण्यात आली. अशा पद्धतीची स्टोरी आहे विद्यार्थी मित्रांनो. 1919 ते 22 मध्ये ब्रिटिश राजवटीला विरोध करण्यासाठी असहकार आणि खिलाफत एकमेकांच्या हातात हात घालून स्वातंत्र्यासाठी लढली, बरोबर आहे. हे तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. मग साहजिक आहे, त्यांनी का विचारू नये बरं प्रश्न, एवढं जर महत्वाचं असेल तर सर, बरोबर आहे की नाही? हे पॉइंट एकदम सिंपल आहेत, काही अवघड प्रश्न नाही आहेत. बघा, खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते? काय चिल्लर प्रश्न आहे, बरोबर आहे की नाही? एकदम चिल्लर आहे. साहजिक आहे, कोण आहे तिथे? कोण आहेत? विनोबा भावे. चला, ऑप्शन्स क्लिक केला मी, ऑप्शन्स दिलेले बघा. वैयक्तिक सत्याग्रहाचा प्रारंभ 17 ऑक्टोबर 40 मध्ये वर्धा पवनार येथून झाला.
पवनार एक आपण काय बघितलं आजच्या लेक्चरमध्येच बघितलं. पवनार काय आहे तिथं लेणी आहे, आपण बघितलं वर्ध्यामध्ये हिंगणघाट पवनार वगैरे. आता पुढे हे सत्याग्रहाचे अहिंसावादी रूप होते. म्हणजे अहिंसावादी म्हणजेच काय, हिंसा करायची नाही, शांततेने जायचं आणि स्वतःला जेलमध्ये टाकून घ्यायचं, अशा पद्धतीचं ते सत्याग्रह चालू होता त्यांचा. बरोबर आहे. पुढे गेल्याच्या नंतर यात काय काय महत्वाचं आहे, हे सत्याग्रही नेमण्यात आले. तसं तर 20 ते 25 हजार लोक जेलमध्ये त्या काळामध्ये गेले. बरोबर आहे. पण त्यातली नेमणूक जी करण्यात आली प्रथमतः, हे महत्वाचं आहे, विनोबा भावे. 2 नंबरला जवाहरलाल नेहरू. बरोबर आहे, जवाहरलाल नेहरूंची. आणि 3 नंबरला ब्रह्मदत्त. हे 3 आहेत सत्याग्रही वैयक्तिक सत्याग्रहातले क्रमाने 1, 2, 3. म्हणजेच कोण कोण, विनोबा भावे, जवाहरलाल नेहरू आणि ब्रह्मानंद. हे 3 झाले. आता पुढे गेल्याच्या नंतर विनोबा भावेंबद्दल काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ज्या परीक्षकाला वाटू शकतात विचारावे विद्यार्थ्यांना. त्यातला पहिला मुद्दा आहे, यांनी सूर्योदय आंदोलन सुद्धा सुरू केले होते. 1951 मध्ये तेलंगणा जो आहे आजचा, त्यामध्ये पोचमपल्ली नावाचं गाव आहे, तिथून भूदान नावाची चळवळ किंवा आपण म्हणूयात भूदान आंदोलन, ज्यांच्याकडे जास्त शेती आहे त्यांनी शेती दान करावी आणि ती गरीबातील गरीब व्यक्तींना, भूमिहीनांना शेती मिळावी, अशा पद्धतीचं आंदोलन चळवळ किंवा आपण म्हणूयात त्यांनी एक काय सुरू केलं, एक आंदोलन मोठ्या प्रमाणात किंवा एक चळवळ त्या पद्धतीची समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी. पुढे गेल्याच्या नंतर यावरती खुश होऊन 58 मध्ये कम्युनिस्ट, आता कम्युनिस्टांची विचारसरणी तशी आहे. बरोबर आहे, कोणतं की उच्च नीच नको, शेतकऱ्यांवरती अन्याय नको, सर्व जमिनीचं व्यवस्थित वाटप पाहिजे. बरोबर आहे, हे यावरती खुश झाले आणि कम्युनिस्ट लिडरशिपद्वारे जेव्हा तिथे रायमंड मॅग्सेसे पुरस्कार येतो, तेव्हा हा 1958 मध्ये पहिल्यांदा भारतीय व्यक्तीला विनोबा भावेंना पुरस्कार मिळाला. हॉट मुद्दा आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा विचारला सुद्धा असेल. पुढे गेल्याच्या नंतर 1953 मध्ये मग नंतर भारत सरकार, 1983 मध्ये भारत सरकारला जाग आली की आपल्याकडे सुद्धा देण्यासाठी पुरस्कार आहे, मग त्याचं नाव भारतरत्न आहे, मग यांना भारतरत्न दिला. अशा पद्धतीचं हे 4 ते 5 फॅक्ट्स तुम्हाला स्टोरीच्या माध्यमातून लक्षात राहणं फार गरजेचं आहे. वन्स अगेन ऑल ऑफ यू, दिस इज फर्स्ट व्हिडिओ. असे अनेक व्हिडिओ तुमच्या ऍप्लिकेशन्स वरती अपलोड होत राहतील. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही कुठलं, जेवढं जीके मॅक्झिमम तुम्हाला प्रोव्हाइड करता येईल तेवढं मी करत राहील. वन्स अगेन थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.